कोकणामध्ये अवकाळी पाऊस असेल किंवा निसर्गाच्या लहरी वातावरणामुळे होणारं नुकसान मात्र कोकणातला कधीच शेतकरी मात्र सरकारकडे मात्र सरकारचे दरवाजे आहेत ते मात्र ठोठावताना पाहायला मिळत नाही. मात्र ह्यावेळी मात्र जो कोकणातला शेतकरी आहे, जो आंबा बागायतदार आहे, तो मात्र हवालदिल असलेला पाहायला मिळतो. रडकुंडीला हलाला देखील पाहायला मिळतो. कारण काय, जो आंबा दरवर्षीप्रमाणे जो आंब्याच्या झाडावरती हापूस आंब्यावरती यायला पाहिजे होता त्याप्रमाणे तो आलेला नाही. तो जवळपास 5 ते 10% आंबा आहे आणि त्यामुळे शेतकरी जो आहे तो मात्र बागायतदार आहे तो मात्र मेटाकुटीला आलेला पाहायला मिळतो. काय सांगाल, काय नेमकी परिस्थिती आता आहे आंब्याची सध्या कोकणातली इथली? दिवसेंदिवस वातावरणामध्ये जो फरक होतो आहे, कितीही पेस्टिसाइड्स केलं काय केलं तरी यंदा पूर्ण फळगळ झाली. दुसरी गोष्ट फळधारणासुद्धा झालेली नाही. शासन दरबारी आम्ही इतके वर्ष कधीच या अगोदर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एवढं आंबा आणि काजूसाठी कधीच आम्ही आंदोलन केलं नव्हतं. पण यावेळी प्रभावीपणे हे आंदोलन आपण केलेलं आहे या ठिकाणी. परंतु शासनाने जी मदत दिलेली आहे ती एकदम तुटपुंजी आहे. म्हणजे 22,000 रुपये जर तुम्ही हेक्टरी देत असाल तर एका कलमाचीच किंमत 220 रुपये आहे. हेक्टरी 22,000 म्हणजे 220 रुपये एका कलमाला आहे. की एक कलम लागवड करायला नुसत्या रोपाचीच किंमत 220 रुपयाचं होत असेल तर शेतकऱ्यांची ह्या शासनाने थट्टा चालवलेली आहे. सच अ ट्रेमेंडस लॉस इन आवर फार्म नाव, अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. शासनाने या गोष्टीचा विचार करावा. शासनाने खरोखर शेतकऱ्यांची चेष्टा चालवली असं प्रतिक्रिया मात्र आंबा बागायतदारांकडून येताना पाहायला मिळते. काय सांगाल एकंदरीत, म्हणजे सरकारने आता जी नुकसान भरपाई जाहीर केली, म्हणजे 22,000 हेक्टरी आहे की ज्यांचा विमा काढलेला त्यांना 42,000 रुपये हेक्टरी आहे, समाधानी आहेत आपण? नाही, याच्यावरती सिंधुदुर्ग जिल्ह्यातला एक शेतकरी म्हणून मी तर पूर्णपणे असमाधानी आहे सरकारवरती. कारण सरकारने ही एक शेतकऱ्यांची चेष्टा चालवली आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा या ठिकाणी केविलवाणा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आपलं पाप ढाकण्यासाठी सरकार वेगळ्या प्रकारच्या एक नवीन क्लुप्त्या काढत आहे. परंतु शेतकऱ्याला याच्यात समाधान मिळत नाही. कारण या पूर्वी कधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातला शेतकरी आपल्या नुकसानासाठी एकवटला नव्हता. परंतु आता परिस्थितीच अशी आहे की शेतकऱ्याला अजिबात कुठेही बागेमध्ये आंबा काजू दिसत नाही. त्यामुळे शेतकरी आपल्या नुकसानीसाठी रस्त्यावरती उतरून आपल्या न्याय हक्कासाठी भांडताना दिसतोय. आणि तरीसुद्धा शासन म्हणून त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्षित करून 22,000 सारखी तुटपुंजी मदत ही शेतकऱ्याला देण्याचं काम या सरकारने केलं आहे. त्याचा मी पूर्ण निषेध करतो आणि सरकारने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी अशी मी सरकारकडे विनंती करतो. सिंधुदुर्गाचे पालकमंत्री असं म्हणाले होते की जो कोकणातला आंबा बागायतदार आहे, किंबहुना सिंधुदुर्गातला, त्यांना कधी वाऱ्यावरती सोडणार नसेल आणि जे अपेक्षित आहे त्यांना ती नुकसान भरपाई मिळेल. काय सांगाल? अपेक्षित आहे ती नुकसान भरपाई मिळेल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. पण बघितलं तर एका कलमाला आम्हाला 220 रुपये त्यांनी जाहीर केलेली आहेत शासनाने. आम्हाला हे मान्य नाही. कारण यावर्षी काय पिकच नाही आहे. कलमाला खर्च हे फवारणी वगैरे असते त्याला अचाट खर्च येतो. आताची मजुरी वगैरे वाढलेली आहे. शासनाने हे जाहीर केलेले जे अनुदान आहे नुकसान भरपाई हे आम्हाला मान्य नाही. नक्की शेतकऱ्यांना जी शासनाने जाहीर केलेली नुकसान भरपाई मान्य नाही. पण मात्र काही शेतकरी आपल्यासोबत आहेत. जी शासनाने आता नुकसान भरपाई जाहीर केली आहे, आता ती काही थोड्या दिवसात ती खात्यावरती वितरित देखील होईल. समाधानी आपण शेतकरी म्हणून नाही आहात, पण पुढची भूमिका आपली काय असणार आहे? नाही, सरकारने पुनर्विचार करावा. कारण जी तुटपुंजी मदत जाहीर केली म्हणजे 22,000 रुपये आणि विमा ज्यांनी काढला आहे त्यांच्यासाठी 42,000 रुपये, ही एकदमच तुटपुंजी हेक्टरी आहे. ती हेक्टरी म्हणजे एका हेक्टरला साधारणतः 100 कलमं असतात. या 100 कलमासाठी जर तुम्ही 42,000 किंवा 22,000 रुपये देत असाल तर ती पूर्णपणे शेतकऱ्यांची चेष्टाच केल्यासारखी आहे. कारण आताच्या संपूर्ण परिस्थितीचा विचार केला असेल तर खर्च एवढाच आहे की आंब्यासाठी असतील फवारणी असेल, बाकी औषधं असतील, खतं असतील, याचा संपूर्ण जर विचार केला असेल तर पूर्णपणे शेतकरी हा तोट्यात गेलेला आहे ह्या वर्षी. म्हणजे आता घाटमाथ्यावर कसं शेतकरी आत्महत्या करतात, अजूनपर्यंत कोकणात केलं नव्हती, पण यावर्षी ती सुद्धा वेळ शेतकऱ्यांवर येऊ शकते आत्महत्येची. त्यामुळे याचा विचार सरकारने करावा असे मी तुमच्या माध्यमातून विनंती करत आहे. नक्कीच जी राज्य सरकारने ज्या आंबा बागायतदारांना जी नुकसान भरपाई जाहीर केली त्या नुकसान भरपाईचा एकदा विचार राज्य सरकारने करावा आणि योग्य ती त्याचं मूल्यांकन करून योग्य ती नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मात्र आंबा बागायतदारांकडून होताना पाहायला मिळते. अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.